आमचा प्रवास सुरू झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखणी गावात आम्हाला जायचं होतं. मग जाताना चिंतामणी मंदिर दिसलं. आम्ही मग गणपतीच्या दर्शनासाठी गेलो. खूप सुंदर असं हे मंदिर होतं. माझ्या बहिणींना दाखवायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन गेली. तर बहिणींना ते मंदिर एवढं आवडलं ना, खूप छान आमचं तिथे दर्शन झालं. कारण आज गर्दी पण थोडी कमी होती. मग आम्ही दर्शन वगैरे करून बाहेर निघालो. मग त्या बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितलं ही गंगा आहे म्हणून 12 वर्षानंतर इथे प्रगट होत असते. मग सगळ्यांनी गंगेचं दर्शन वगैरे घेतलं. सर्वांना खूपच म्हणजे आश्चर्य वाटलं की खरंच 12 वर्षानंतर इथे गंगा येते का म्हणून. तर मग आम्ही सगळ्यांनी गंगेचं दर्शन घेतलं आणि मग पुन्हा गाडीत बसून निघालो प्रवासाला. तर जाताना मग आम्हाला भूक लागली सगळ्यांना. तर मग आम्ही जेवायला बसलो कारण आम्ही घरून डबा वगैरे तयार करून नेला होता. छान चण्याची उसळ केली होती, भात पोळ्या आणि चिवडा, काकडी, कैरी वगैरे सगळं आम्ही नेलं होतं. खूप छान आमचं असं रस्त्यामध्ये जेवण झालं. खूप मजा आली. असं कधीतरी कुठेतरी बाहेर खाली बसून जेवायचं खूपच छान मजा येते ना. आम्ही सगळेजण जेवण वगैरे केलं आणि मग गाडीमध्ये बसलो. मग आम्हाला जेवण जास्त झाल्यामुळे मग आम्ही कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स वगैरे घेतल्या आणि मग कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायला घेतलं. सगळेजण एकमेकाला चिअर्स चिअर्स करत होते. की मजा येते त्याने. खरंच फॅमिली टूर किती छान असतो ना. असं वाटतं की घरी पोहोचूच नाही, असं प्रवासातच मस्त मजा करावी. खूप छान मजा येत होती. त्यात आई पण सोबत होती. आई पण खूप आम्हाला हसून देत होती. आम्ही सगळ्यांनी मग कोल्ड्रिंक्स वगैरे घेतलं. काही जणांनी आईस्क्रीम वगैरे आणि मी पण आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग नंतर मग आम्ही पुन्हा गाडीमध्ये वगैरे बसलो आणि मग निघालो, पोचलो माझ्या मावस बहिणीकडे. मग ह्या मावस बहिणी वगैरे सगळ्या आईला वगैरे भेटल्या, मला भेटल्या, बोलल्या आणि मग लगेच त्यांच्या तयाऱ्या सुरू झाल्या होत्या. मग आम्हालाही त्यांनी तयाऱ्या करायला सांगितल्या. मला तर सांगितलं की तू लवकर तयार हो बाई, तुला अँकरिंग करायची आहे म्हणून. मग मी पटकन तयारी झाली आणि ही आहे बाळाची मम्मी, जिच्या मुलाचं बारसं आहे तिने माझ्यासोबत सेल्फी वगैरे घेतली आणि काही माझ्या मावस बहिणी आहेत त्यांनी पण माझ्यासोबत सेल्फी वगैरे घेतली आणि मला तिथे सबस्क्रायबर पण मिळालं. मग त्यांच्यासोबत पण सेल्फी आणि शूट वगैरे केलं आम्ही. खूप छान छान आम्ही असे व्हिडिओज वगैरे तिथे काढले आणि खूप मजा केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सेल्फी वगैरे काढून झाल्यानंतर सगळेजणी आम्ही मग जिथे बारशाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी पाहायसाठी गेलो. कारण मला तिथे काही शूट करायचं होतं. मग ते आधीचं प्रोग्रामच्या आधीचं शूट करायचं होतं म्हणून आम्ही तिथे पोहोचलो. तर तिथे थोडीशी तयारी बाकीच होती, त्यांची तयारी करणं सुरू होती. मग मी तिथे पूर्ण शूट करून घेतलं. खूप छान अशी ही तयारी, डेकोरेशन त्यांनी केलं होतं. छान वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स वगैरे तिथे होते लावून. तर मग हे सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि नंतर मग अँकरिंगला सुरुवात झाली. थोडेफार पाहुणे वगैरे आले तर अँकरिंग सुरुवात झाली. मग बाळाची एंट्री खूप सुंदर अशी गोंडी डान्सनी केली. बाळाची मम्मी, बाळाचे पप्पा हे आलेत आणि मग बाळाचं बारसं वगैरे झालं. खूप सुंदर असं हे बारसं झालं आणि बर्थडेचा कार्यक्रम झाला. आता भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.